सेना भाजपमध्ये अशी कुठलीही फाटाफूट नाही. पहिली पण एखाद्या माझ्या पक्षाची एक काम करण्याची पद्धत आहे. जे काम करतो त्याला 100% तिकीट दिलं जातं. आता अनुभवाच्या जोरावर आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय. 3 वर्षाचा जो गॅप पडला तो खरंच सर्वांसाठी चिंताजनक होता. कारण लोकांच्या पर्यंत पोहोचणं तितकंसं सोयीस्कर होत नव्हतं. एजेंडा आहे की युवकांना इथेच त्यांना रोजगार निर्मिती, महिला बचत गटांचं सक्षमीकरण ज्याच्यामध्ये त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोसुंब जिल्हा परिषद गटामध्ये खऱ्या अर्थाने साऱ्यांचं लक्ष लागले. कारण या ठिकाणी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहनजी बने समोर तर सेनाबाजीपाशी या ठिकाणी लढत होते. रोहनजी बने आपल्या समोर आहेत. रोहनजी काय सांगा, सगळ्यांचं लक्ष तुमच्या या मतदारसंघाकडे लागलंय. कोसुंब जिल्हा परिषद गटात नेमकं काय? कोसुंब जिल्हा परिषद गट सर्वांचं लक्ष लागलं आहे. 2017ला सुद्धा सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि रिझल्ट सुद्धा सर्वांनीच पाहिलेला आहे. तसाच रिझल्ट अपेक्षित आहे. असं का नेमकं झालं? पण एकंदरीत तुमच्यामध्ये अशी फाटाफूट होणे, माहिती म्हणून तुम्ही एकत्र होता, अशी फाटाफूट होण्यामागचं नेमकं कारण काय? कोण नेमकं जबाबदार? असं कोणाला जबाबदार हे उत्तर आज तरी मला 9 तारखेला असायला कोणती जबाबदार असेल असं नाही ना. 9 नाही. तारखेला सगळेच म्हणतील ना मी मतमोजणीनंतर मी उत्तर देईन. हे सगळं आहे. 2017 पण तेच घडलं आणि आता पुन्हा 2026ला पण तेच घडतंय. म्हणजे नेमकं कोणती जबाबदार असतं ना? सेना भाजपमध्ये फाटाफूट होते यामागचं नेमकं कारण? सेना भाजपमध्ये अशी कुठलीही फाटाफूट नाही. पहिली पण एखाद्या ठिकाणी लढत होत असताना सर्वांचं तिथे लक्ष लागणं हे अपेक्षित आहे. लक्ष लागलंय सगळ्यांचं हे तर कबूल करतो. हो. फाटाफूटचे मागचं नेमकं कारण काय ते स्पष्ट करा. काय नेमकं कारण? मी माझ्या पक्षाकडे मागणी केली होती. समोरच्या उमेदवारांनी त्यांच्या पक्षाकडे मागणी केली होती. पक्षश्रेष्ठींनी आता त्यांना उमेदवारी दिलेली आहे. माझ्या पक्षश्रेष्ठींनी मला उमेदवारी दिलेली आहे. जे आता चित्र समोर आहे त्याला सामोरे जाणं. प्रत्येक वेळी रोहन बनेच का तिकीट द्यावं असं म्हटलं जातं. प्रत्येक वेळी बनेनच तिकीट द्या. म्हणजे आमदारकी तुमच्याकडे त्यांचा आता तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष होतात आणि आता पुन्हा तुम्ही उभे झाला. प्रत्येक बनेनच का? माझ्या पक्षाची एक काम करण्याची पद्धत आहे. जे काम करतो त्याला 100% तिकीट दिलं जातं. असे सर्व घराण्याशाही म्हणता येणार नाही ना? काम केले तर गेल्या 8 वर्षातलं तुम्ही सुद्धा स्वतः बघताय. 8 वर्षाच्या पद्धतीत काम करतो. तर कामाच्या जोरावरती मिळालेलं लोक असं म्हणते घराण्याशाही पुढे सुरू आहे असं म्हणलं तर काय म्हणायचं? नाही, लोक माझ्याकडे तरी असं काही म्हणत नाहीये. चर्चाच सुरू आहे. पण चर्चा घडवून कोसुंबी जिल्हा परिषद गटामध्ये फिरताना आम्हाला ही चर्चा आली की ते घराण्याशाही कुठेतरी सुरू झालेली आहे. असं तरी मला कुठे माझ्या संपर्कात असलेल्या लोकांनी, कारण माझ्याबरोबर जे काम करतात ते त्याच आपुलकीने त्याच ताकदीने माझ्याबरोबर काम करतात. त्यांच्याकडून असं कोणताही विषय नाही. आता समोर लढताना 2017 जे घडले 2026 सांगताय काय नेमकं होती चित्र होतं? 2017 वेगळं होतं, 2026 वेगळं, काय पाहता? चित्र आता मी तुम्हाला जसं सांगितलं की कामाच्या त्यावेळेला नौकाव होतो. काही जण उमेदवार समोरचे अनुभवी होते. आता अनुभवाच्या जोरावर आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय. रिझल्ट मागच्या वेळेपेक्षा अजून खूप चांगलाच असेल. एकंदरीत विकासाचा नेमका अजेंडा काय? कारण का तुम्ही अध्यक्ष होतात, विकास कामं केली आहेत. 8 ते 9 वर्षाचा गॅप पडलाय. या दरम्यानच्या काळामध्ये विकास कामं खोळंबली गेली. काय हा 3 वर्षाचा जो गॅप पडला तो खरंच सर्वांसाठी चिंताजनक होता. कारण लोकांच्या पर्यंत पोहोचणं तितकंसं सोयीस्कर होत नव्हतं. पण पालकमंत्र्यांनी त्याच काळात आम्हाला चांगली साथ दिली आणि त्या माध्यमातून सुद्धा कामं होत राहील. आता स्वतः एक जिल्हा परिषद मध्ये असणं आणि तिथून काम करणं एक वेगळी ताकद असते आणि ती आता पुन्हा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळेल. एकंदरीत जनतेसमोर जाताना नेमके कोणकोणते समस्या येतात, नेमके कोणते प्रश्न येतात? सध्या तरी विकासाच्या बाबतीत महायुतीच्या माध्यमातून जी कामं चालली आहेत त्याच्यात लोक समाधानी आहेत. पण विकास हा कधी थांबत नसतो. सातत्यपूर्ण तो प्रकार आहे आणि तो लोकांची अपेक्षा ठेवणं, लोकांनी अपेक्षा ठेवणं हे रस्ते पाकड्या पाणीला सगळेच करतात. पण रोहनजी बनेकडून वेगळ्या अपेक्षा आहेत. वेगळं नेमकं वेगळं काय करणार? नेमकं आमचा एजेंडा आहे की युवकांना इथेच त्यांना रोजगार निर्मिती, महिला बचत गटांचं सक्षमीकरण ज्याच्यामध्ये त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती हा मुख्य अजेंडा आहे. कारण आज गाव सोडणं कोणालाही आवडत नाहीये. पण तिथे रोजगार निर्मिती झाल्यास आज पर्यटनाच्या माध्यमातून चांगल्या संधी आहेत, फल उत्पादनाच्या माध्यमातून चांगली संधी आहे. ह्या 2 एजेंडा करून नवीन युवकांना आणि महिला बचत गट
MIDC आपल्या जवळच आहे. त्या अनुषंगाने इथल्या तरुणांना रोजगार कसा मिळेल त्या दृष्टीने काय प्रयत्न करतात? त्या दृष्टीने मी जसं म्हटलं, की आपल्या इथे जर कोणता व्यवसाय होऊ शकतो, तो फलोत्पादनाचाच व्यवसाय एक चांगल्या पद्धतीत चालू शकतो. त्या पद्धतीचं कामकाज ह्या MIDC मध्ये आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळात नक्की पाहायला मिळेल. आज सन्माननीय उद्योग मंत्री यांच्याकडे ह्या निवडणुकीनंतर हाच प्रस्ताव पहिल्या ह्याच्याने ठेवला जाईल, की युवकांना रोजगार देण्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायला पाहिजे. MIDC आहे, आज कनेक्टिव्हिटी मुंबई गोवा हायवे असेल, कोल्हापूर हायवे असेल, एक चांगली कनेक्टिव्हिटी आता निर्माण झालेली आहे. आणि म्हणजे तो सुद्धा जो प्रश्न सर्वांना भेडसावत होता, तो सुद्धा आता सुटल्यात जमा आहे. त्याच्यातून चांगल्या कंपनीज तिथे उभ्या राहू शकतात. पूर्वी असा एक अजेंडा होता, की एकंदरीत पाहिलं तर आपण एक कुणबी समाज असं पॅटर्न चालायचा आणि आता जनशक्ती धनशक्ती पॅटर्न चालतो काय सांगाल? लोक सुज्ञ आहेत. सर्व पॅटर्न आता लोकांनी अनुभवून झाले. आणि त्याच्यातून काय घडतं हे सुद्धा लोकांनी अनुभवलेलं आहे. तर लोक आता ह्या वेळेला कोणत्याही अशा पॅटर्नला दुजोरा देणार नाहीत. ते योग्य दिशेने त्यांची वाटचाल. सर्वसामान्य लोकांचा तर राजकारणाचा विषय ही राहिलाय का विचार राहिलाय का? कारण का कसं पाहिलं तर कोण रात्री कुठेच पण जातो. कधी पण राजकारण पलटी होतं, काही सांगता येतं. त्यामुळे विश्वास राहिलाय का? सर्वसामान्य लोकांचा विश्वास हा आपण निर्माण करायचा असतो. तुम्ही काय कामकाज करता तुमच्या मतदारसंघात, त्याच्यावरती तो विश्वास असतो. आणि तो टिकवून ठेवण्याचं काम माझ्या मतदारसंघात तरी गेली 8 वर्षापासून मी केलेलं आहे. ही निवडणूक मला अशी अवघड वाटते की समोरचं उमेदवार तुल्यबळ वगैरे शेवटी राजकारण म्हटल्यावर कोणालाही कमी लेखता येणार नाही. पण कार्यकर्त्यांच्या जीवावरती जेव्हा आपण सामोरे जातो, तो कार्यकर्त्यांची ताकद आणि त्याचा आपण घेत असलेला अनुभव त्याच्यातून आपला विजय होत असतो असं म्हणतात. आमदार शेखर निकमचं कितपत सहकार्य मिळते? 100% मला सन्माननीय पालकमंत्री आणि सन्माननीय आमदार साहेब या दोघांचंही पूर्ण सहकार्य मिळत आहे आणि त्या ताकदीने आम्ही सर्व उभं राहू. नेमकं विजन काय आहे? विजन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामं थेट लोकांना संपर्क असलेलं माध्यम आहे. आणि त्याचबरोबर आज पालकमंत्री उद्योगमंत्री आहेत, चव्हाण साहेब, आमदारांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती हेच विजन. कारण युवक आता बाहेर जाता कामा नये हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. अध्यक्ष होता, आता तुम्ही सदस्यमध्ये जाणार, कारण आरक्षण पडले असल्यामुळे अध्यक्षपद काही मिळणार नाही. पुढची अडीच वर्ष थांबावं लागतील. कसं पाहता? म्हणजे आपण शेवटी खालच्या खुर्चीवरून वरच्या खुर्ची खालची खाली येतो. सदस्य गेल्याशिवाय अध्यक्ष होणार नाही. पण सदस्य याची प्राथमिकता आहे. तर आज हे आज तुम्हाला सुद्धा सर्व जिल्ह्याचं चित्र माहिती आहे. बसणारा अध्यक्ष हा आमच्याच पक्षाचा असणार आहे, बसणारे सभापती हे आमच्या पक्षाचे असणार आहे किंवा माहितीचे असणार आहे. त्यांच्या माध्यमातून अडीच वर्षांचा आपला कॉल लागेल. आदिवासींना तर नक्कीच आहे. की काय मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? मतदारांना हेच आवाहन करायचं की आपण विकासाच्या मुद्द्यावर आज महायुतीच्या पाठीवर उभं राहायला पाहिजे. ज्या पद्धतीत माझा आणि त्यांचा थेट संपर्क आहे, लोक ज्या पद्धतीत आपल्याला त्यांनी लोकांची जी कामं झाली तो संदर्भ ठेवून त्यांनी मतदारांना शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे. माहिती म्हणू शकतो आपण भाजप तुमच्या विरोधात लढताना माहिती असं म्हणू शकतो? कारण आपण बघतो या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी आणि हे असं म्हणू शकतो माहिती. मी तरी त्याच मताचं, कारण की नैसर्गिक आमच्या जे चर्चा झालं होतं शिवसेना खाली भाजप राष्ट्रवादी असली पाहिजे त्या पॅटर्नला हे होते या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी कोसंबी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार. मागील आमदारकीच्या इलेक्शन वेळी आपण पाहिलं त्या ठिकाणी तुम्ही भाजप नेते प्रशांत जाधव बरोबर होता. आता तेच भाजप नेते प्रशांत जाधव आपल्या प्रचार विरोधामध्ये येते. कसं पाहिलं या गोष्टी? नक्कीच कार्यकर्ते काम केलं. त्यावेळेला जेव्हा ते उमेदवार होते तेव्हा त्यांचं काम केलं. त्यांच्या काही विषय असतील त्याच्यामुळे त्यांनी फक्त पक्षामध्ये बदल झालेला आहे. ते त्या पक्षाकडून काम करतात. पक्षाचं त्यांचं काम करणं हे अगदी बरोबर आहे. सगळ्यात जास्त फटका यादवांना देवरुख मतदारसंघामध्येच वाटतं. म्हणजे कुठे बनेनी फसवलं असं म्हणायचं? जिल्हा परिषद गटामध्ये पण त्यांना अजून फसवलं असं म्हणायचं नाही. तर असं म्हटलं आता की फटका इकडेच जास्त पडला ना, कारण आता सुद्धा कसं होणार आहे? पण त्याच्यातूनच आज जे आम्ही सामोरे जातो लोकांना मी सांगितलं लोकांना आपल्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे
त्यावेळी एकत्र होतात. काम करण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे कशी आहे निवडणुकीमध्ये. त्यामुळे आता सगळे धागेदोरे तुमच्या समोर असतीलच. कसं पाहता या गोष्टी? अं, प्रत्येकाची आपापली काम करण्याची पद्धत आहे. त्या पद्धती अं, योग्यरित्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं हा एकच काम ती करण्याची रणनीती आपल्याला माहिती आहे ना त्याच्यात. त्यामुळे रणनीतीचा कुठेतरी आपल्याला परिणाम होऊ शकतो. रणनीती दोन्ही बाजूने आखली जाते. म्हणून त्याचा परिणाम 9 तारखेला दिसणार. रोहनजी पण यार सगळ्यांचं लक्ष लागले नेमकं काय होणार आता 9 तारखेला चित्रपट होईल तोपर्यंत तुर्तास थांबूया. कॅमेरामॅन शाळा शिक्षण निसा नवराष्ट्र